नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी ससून पुणे या भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता बघा, ज्या कोणी उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे, त्या उमेदवारांसाठी जर बघितलं तर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करण्यात येणार आहे, त्याच्याबद्दलची एक महत्त्वपूर्ण जी सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 26/2/2026 रोजी जर बघितलं तर एक नवीन सूचना जी आहे ते जीएमसी ससून पुणे या मार्फत जर बघितलं तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, ऑनलाईन प्रसिद्धीसाठी जे की बघा वर्ग 4 गट सरळ सेवा संवर्गातील ऑनलाईन पद भरती अंतर्गत गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबत ही जी सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, वर्ग 4 मधील म्हणजे की गट ड संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने पदे भरण्याकरिता जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेचे जे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच की IBPS मार्फत जे आहे ते परीक्षा घेण्यात आलेली होती विविध 24 परीक्षा केंद्रांवर, जे की बघा दिनांक 11/10/2025 रोजी 2 सत्रात जे आयोजन करण्यात आलेले होते. आता बघा, सदर परीक्षेचा निकाल जो आहे तो तुम्हाला जर बघितलं तर 10 फेब्रुवारी 2026 रोजी संस्थेच्या ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे यावरती जाहीर करण्यात आलेले आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली होती टेलिग्रामवरती. आता बघा, उमेदवारांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, सोबतच प्रत्येक पदानुसार कोणत्या दिवशी तुमचं कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे याची लिस्टची यादी जी आहे आपण समोर बघणारच आहोत. आता बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स म्हणजे की कॅडर वाईज ह्या यादीमधील गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 4/3/2026 ते 7/3/2026 या कालावधीत, जे की बघा तुम्हाला हा जो ऍड्रेस देण्यात आलेला आहे की कोणत्या ठिकाणी जर तुमचा म्हणजे की कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे, जे की बघा जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या इमारतीमधील 4थ्या मजल्यावरील स्किल लॅब शेजारील हॉलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. पदनिहाय गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी त्यासोबतच बघा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता बघा, गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार व जाहिरातीमधील अनुक्रमांक 8 खालील मुद्दा 7 खाली नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींचा संच, आधार कार्ड तसेच ऑनलाईन अर्ज व परीक्षा प्रवेशपत्र यांच्या छायाप्रती सोबत घेऊन येणे अनिवार्य राहील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. जे की बघा, सोबत पदनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जोडलेले आहे ते आपण समोर जाणूनच घेऊया. आता बघा, खाली जर बघितलं आपण तर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांचा तपशील जो आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता परीक्षेचे स्वरूप बद्दल. त्याच खाली जर बघितलं तर कोणकोणते महत्वाचे कागदपत्र जे आहे तुम्हाला इथं लागणार आहे कागदपत्र पडताळणीच्या टाइमला. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे की SSC जे सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. वयाचा पुरावा झाला, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. त्याच खाली जर बघितलं नंतर तर बघा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. त्याच खाली जर बघितलं तर बघा, अराखीव महिला मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक. त्याच खाली बघा, खेळाडू दिव्यांग माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्यास पुरावा. तर बघा, उपरोक्त प्रमाणपत्र जर बघितलं तर कागदपत्र जे आहे तुम्हाला या संकेतस्थळावरील उपलब्ध लिंक उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. आता बघा, प्रत्येक पदाची लिस्ट बद्दल आपण माहिती जाणून घेऊया की त्यांना कोणत्या दिवशी जे आहे कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की जीएमसी पुणे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला क्लास 4 पोस्ट रिक्रुटमेंट याबद्दलची माहिती दिसून येणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटीस फॉर ग्रुप डी पोस्ट जे की आपण बघितली याच्या अगोदर. आता बघा, 4 मार्च 2026 ला जर बघितलं तर लॅब अटेंडंट या पदासाठी जर बघितलं तर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. त्याच खाली बघा, भंडार सेवक असेल, पिऊन असेल, गॅस प्लांट ऑपरेटर असेल या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 4 मार्च 2026 ला दुपारच्या टाइमला जर बघितलं तर माळी बटलर
संदेश वाहक, डिस्पेन्सरी सर्व्हंट या उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा 5 मार्च 2026 ला टाईम जर बघितला 10 AM ते 1 PM या टाईममध्ये जर बघितलं किचन सर्व्हंट झालं, कुक असिस्टंट, लॅब सर्व्हंट, बार्बर या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 5 मार्च 2026 ला जर बघितलं टाईम बघा दुपारचा टाईम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. रुग्णपाठ वाहक, एक्स-रे सर्व्हंट, हमाल असेल तर या म्हणजेच की या पदाच्या उमेदवारांना जर बघितलं तर बोलवण्यात आलेलं आहे. आता 6 मार्चला जर बघितलं तर बघा क्लास 4 सर्व्हंट असेल, वॉचमन झालं. त्यानंतर बघा दुपारच्या टाईमला आया झाला असेल तर या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. वार्ड सर्व्हंटसाठी जर बघितलं तर सर्वात शेवटच्या दिवशी जे आहे वार्ड सर्व्हंट यातील जे उमेदवार आहे त्यांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. तर बघा व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं तर संपूर्ण जी यादी आहे ते ओपन होऊन दिसणार आहे. तुम्हाला इथं बघू शकता. आता बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला प्रत्येक प्रवर्गानुसार जे आहे तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे. आता गुणवत्ता यादी क्रमांक झाला, पडताळणीसाठी उमेदवार, दिनांक व वार तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 7/3/2026 शनिवारी जर बघितलं या सत्रामध्ये सकाळी तुम्हाला जे आहे कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा सूचनामध्ये जो ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलेला होता त्या ॲड्रेसवरती तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता जावे लागणार आहे. सोबतच बघा जे महत्त्वपूर्ण कागदपत्रे तुम्हाला इथे देण्यात आलेली होती ते जर का तुम्ही अजूनपर्यंत तुमच्याकडे काढून घेतलेली नसेल तर बघा लवकरात लवकर ते काढून घ्या जेणेकरून बघा कागदपत्र पडताळणी दरम्यान तुम्हाला काही अडचण यायला नको जेणेकरून तुमची कागदपत्र पडताळणी पूर्णपणे पार पडू शकेल. तर बघा अशा प्रकारचे जर बघितलं तर महत्त्वपूर्ण जे माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही जी संपूर्ण माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.